माढा विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक वेगवान राजकीय घडामोडी घडताना पाहिलं असेल. आपण आज जर पाहिलं तर मी सध्या सोलापूरच्या टेंभुर्णीमध्ये या ठिकाणी जर पाहिलं असेल तर अभिजित आबा पाटील मित्र परिवाराच्या वतीनं जर आपण जर पाहिलं तर टेंभुर्णीमध्ये कुस्ती मैदानाचं आयोजन केलं होतं. आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्रातील विविध भागातून या ठिकाणी मूल्य दाखल झालेले आहेत. एकीकडे माढा विधानसभेचं मैदान जवळ आलेलं आहे तर दुसरीकडे या मैदान राजकीय मैदान जवळ आले असताना दुसरीकडे अभिजित पाटील यांनी या मैदानाचं आयोजन केलेलं आहे. आपल्यासोबत अभिजित पाटील आहेत. आपण काय सांगाल एकीकडे मैदान कुस्तीचं मैदानाचा चर्चा मारलाय. कुस्तीचं मैदान दुसरीकडे राजकीय मैदान देखील जवळ आले. नक्कीच कुस्ती हा खेळ मर्दानी खेळ आहे, महाराष्ट्राची शान आहे. आज या कुस्तीमध्ये आपल्या हातातले चपलता दाखवण्याचा योग येतो आणि हा सर्व पैलवान खूप मोठ्या प्रमाणात खूप सुंदर अशा पद्धतीने दाखवतात आणि कुस्ती रसिकांना खूप चांगली पर्वणी आमच्या मित्रमंडळाने त्या ठिकाणी दिली आहे. खूप चांगली कुस्ती आता चव्हाणनी मारलेली आहे. खूप चांगला प्रतिसाद लोकांचा आहे. एकीकडे कुस्त्या मारल्या जातात, मल्ल वेगवेगळे जिंकतायत. काय तुमच्या कुस्तीचं काय? आपण पण कुस्ती मारणार 2 महिन्यात. बर मैदान कन्फर्म आहे का माडा? आता आपण त्या बाबतीमध्ये योग्य वेळी सांगू, परंतु येणाऱ्या 3-4 महिन्यामध्ये त्या ठिकाणी कुस्ती मारून विधानसभेमध्ये असेल. दुसरीकडे जर आपण पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे तुतारीचं चिन्ह मिळण्यासाठी अनेकांची धडपड सुरू आहे. धनराज शिंदे देखील भेटतात, आमदार बबनराव शिंदे पुत्रासमोर भेटतात. दुसरीकडे संजय बोकाटे देखील इच्छुक आहेत. आता याकडे आणि आपला आत्मविश्वास काय वाटतो? काय आहे दोन्ही शिंदेच्या बाबतीमध्ये ताटात किंवा वाटीत अशी भूमिका लोकांना वाटते, परंतु बाकीचे सगळेजण माझे मित्र आहेत. त्यांच्या सगळ्याचे संपर्क करून सगळ्याच्या संपर्कात राहून तो योग्य तो निर्णय आम्ही सगळे घेऊ. एकीकडे आपण जर म्हटलं तर फडणवीसांचे जवळचे मानले जातात, कारखान्याला मदत केल्यामुळे लोकांमध्ये अजूनही हे आहे की फडणवीसांचेच पाटील जवळचे आहेत. मात्र दुसरीकडे जरांगे पाटलांची देखील तुम्ही भेट घेतली. पुढे जरांगे पाटील फॅक्टरच्या माध्यमातून जर संधी आली तर अभिजित पाटील करतील. सर्व पर्याय या ठिकाणी खुले आहेत. योग्य वेळी त्या पर्यायावरती सगळ्या सामान्य लोकांना विश्वासात घेऊन, पार्टीच्या सर्व प्रमुखाला विश्वासात घेऊन आम्ही योग्य तो निर्णय घेणार. आपण जर पाहिलं तर कुस्ती मैदानाला आज मोठी गर्दी होते. प्रेक्षक देखील विधानसभा मतदारसंघातील काय आत्मविश्वास ठोस काय? सामान्य घरातला एक मुलगा आहे, सामान्य घरातल्या माणसाला त्या ठिकाणी संधी देण्यासाठी एवढ्या मोठ्या संख्येने लोक उपस्थित राहतात ती माझ्यासाठी गर्व. आपण जर पाहिलं असेल तर माझ्यासाठी जे आहे ते सर्व पर्याय खुले आहेत आणि येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये अभिजित पाटील हे आमदार झालेले दिसतील असा आत्मविश्वास जो आहे तो अभिजित पाटील यांनी टीव्हीशी बोलताना व्यक्त केला. त्यामुळे येत्या काळात अभिजित पाटील कोणत्या पक्षाकडून माढ्याच्या मतदारसंघात उतरतील हे देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन सचिन सह संदीप शिंदे, TV9 मराठी, टेंभुर्णी, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.